हाय, हॅलो, नमस्ते. स्वागत करते तुमचं मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. खूप दिवसापासून दिवसातून आज व्हिडिओ बनवते. कमीत कमी 3 ते 4 महिने झाला असेल. तर म्हणलं चला आज व्हिडिओ बनवावं. 13-14 वर्षापूर्वीची जी कहाणी आहे, त्याचं फळ कुठेतरी भेटत आहे. तर म्हटलं चला व्हिडिओ बनवावं आणि व्हिडिओच्याद्वारे तुम्हाला सांगावं. झालं असं की 14-15 वर्षाच्या पूर्वी म्हणजे ती माझीच कहाणी आहे. आज मी माझीच कहाणी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी आहे ते सगळ्यात लहान असल्यामुळं मी माझ्या आई-वडिलांसोबत राहत होती. माझ्या अगोदरचे 3 भावंड त्यांची लग्न झाली होती. 1 भाऊ, 2 बहिणी त्यांची लग्न झाले होते. माझ्या भावाची छोटी मुलगी घेऊन मी आई-वडिलांसोबत राहत होती. माझ्या भावाची छोटी मुलगी मी सांभाळायची. माझी आई शेतात कामाला जायची. माझे वडिलांचं ऑपरेशन झाल्यामुळे माझे वडील कुठेच नव्हते. आता घरीच राहायचे. तर आम्ही तिघंजण घरी राहायचो. आई शेतात जायची. भाऊ आम्हाला पैसे पाठवायचा. आमचं घर एकदम व्यवस्थित चालायचं. कधी आई म्हणजे माझ्याकडे मोबाईल नसायचा, काय नसायचा. कधी आई घराच्या बाहेर नाही, काहीच नाही. पण कसं होतं, मी आहे ना, मी थोडीशी म्हणजे अ, माझं वय 20 झालं होतं आणि आमच्या इथे आहे ना, सगळ्यांची लग्न 15 ते 17 या वयात झाली होती. पहिलं लग्न हे लवकर व्हायची. 15 ते 17 या वयात लग्न झाली होती. माझं वय 20 झालं होतं. तर 20 वय 18 कंप्लीट झाल्यानंतर 20 म्हटल्यानंतर भरपूर, खूप डोंगरासारखं. तर तेव्हा 20 वयाचं झाले होते. तर माझं काय म्हणजे आम्हाला स्थळ पटत नव्हतं मेन म्हणजे. माझे वडील आहे ना, माझ्या वेळेसच नाही, पण माझ्या बहिणीच्या वेळेससुद्धा पाहुणे जर आले ना, तर कधी चहा-पाण्याला सुद्धा म्हणजे कोणी जर म्हणलं ना, "तुझ्या पोरीला पाहुणे येणार आहेत." तर चहासुद्धा करून देत नसायचे. कारण माझ्या वडिलांना त्यांच्या मुलींची लग्न ही लवकर करायचीच नव्हती. त्यांना शिकवायचं होतं. पण माझ्या बहिणीचं हे झालं थोडंसं म्हणजे झालं लोकांचं कसं पहिल्या लोकांचं जरा वेगळंच राहायचं. पोरींची लग्न लवकर करून दिलेली बरं, असं नवऱ्याच्या घरी गेलेली एकदा बरं, असं तसं दोघींची झाली. आणि मी थोडीशी कशी त्यात रगील होती आणि मी थोडंसं स्वतःचं ऐकायची. मला माझ्या भावाचा सपोर्ट असायचा. त्यासाठी मग माझं फक्त आहे ना, काहीतरी मला असं होतं, माझं स्वप्न होतं काहीतरी करायचं, भावाला सपोर्ट करायचा. माझा भाऊ हा एकुलता एक होता. भावाला सपोर्ट करायचा आणि त्याच्यानंतर आपण लग्न करायचं असं ठरवलं होतं मी. काही पाहुणे येत होते. पाहुणे मला काही म्हणजे पसंत नव्हते. काही लोकांना मी पसंत पडत नव्हती. असं म्हणजे कधी असं व्हायचं, की आम्हाला पसंत पडलं, त्यांना मुलगी पसंत नाही, मुलीला मुलगा पसंत पडला, तर असं म्हणजे क्रॉस होऊन जायचं. त्यासाठी मग माझं लग्न हे थोडंसं लेट होत होतं. म्हणजे लेट वेळ निघून गेला. तर 21व्या वर्षी तर झालं बरं का. पण झालं म्हणजे मी लव्ह मॅरेज केले. मी काय माझं लपवत नाही. मी सरळ आणि स्पष्ट सांगते, मी लव्ह मॅरेज केलेलं आहे. आणि मी काय पळून वगैरे जाऊन नाही केलं. मी माझ्या घरच्यांच्या संमतीने केलेलं. तर तेव्हाची गोष्ट होती. लहानपणापासून म्हणजे मला पिरियड आहे ना, ते 15वे वर्षी आले पिरियड. लवकर नाही आले. तर मला काहीतरी असेल त्रास. त्यासाठी माझं आहे ना, पोटदुखीचा त्रास होत होता मला. माझं पोट दुखायचं सारखं आणि माझं जर अचानक जर पोट जर दुखायला लागलं 2-2, 3-3 महिने माझं पोट दुखायचं आणि तेव्हा मग मला ॲडमिट करावं लागायचं. माझं पोट असं दुखायचं, की मी पूर्ण बेहोश होऊन जायची. मला पूर्ण चक्कर यायची. अटॅक आल्यासारखं व्हायचं माझ्यासोबत. नाकातोंडातनं फेस यायचा, असं व्हायचं. अशातच मग माझा भाऊ बाहेर राहायचा आणि मला अशातच एक 4-5 वाजता आहे ना, एक दिवशी असंच मला झटका आल्यासारखं झालं. तर माझ्या वडिलांनी आता एकटे काय करणार, त्यांचं पण ऑपरेशन झालं होतं. माझी आई शेतात गेली होती. छोटी मुलगी होती माझ्या भावाची. तर बोलवलं माझ्या चुलत्यांना. तर माझ्या चुलत्यांनी ॲडमिट वगैरे केलं. रिक्षा बोलवलं माझ्या वडिलांनी. रिक्षावाल्याचा नंबर होता. रिक्षा बोलावला. मला रिक्षात घेऊन गेले. रिक्षात घेऊन गेल्यानंतर माझे वडील ॲडमिट वगैरे केलं मला आणि तिथून नंतर म्हणजे आमच्या गावात अशी अफवा उठवली गेली, की ती प्रेग्नंट आहे आणि तिचं अबॉर्शन करायला तिला ॲडमिट केलंय. अगं बाई! अशी अफवा उठवण्यात आली. कसं असतं तुम्हाला सांगू का, हे शेवटी कर्म असतात. कर्माची परतफेड हिथंच होत असते. पहिलं असं होतं, दादा करेगा पोता फेडेगा. अभी असं नाही. पोता करेगा पोताच फेडेगा आणि दादा करेगा दादाचा दादाच फेडेगा. असं. तर भरपूर काही आणि मग कोणी म्हणायचं धोत्र्यांचं नाक कापलं, धोत्र्यांचं नाक गेलं, त्या पोरीने धोत्र्यांचं नाक घालवलं. आता मी नाक घालवलं होतं का नव्हतं, ते माझ्या आई-वडिलांना, माझ्या जीवाला माहिती. असे शब्द जर दुसऱ्यांच्या ह्याच्यातून जर ऐकायला भेटले, तर काय त्रास होतो.
तो मला माहिती आहे. माझा आत्मा, माझ्या आईबापाचा आत्मा काय तळतळला होता ना त्यावेळेस, ते ते आजसुद्धा मला माहिती आहे. माझे आई-वडील ढसाढसा रडत होते. मी ढसाढसा रडायची दिवस-रात्र. अक्षरशः मी गोधडी पांघरून रडलेली. एवढा तळतळाट आहे माझा. आणि कसं असतं, मला एवढं माहीत होतं, मी कधीच कोणाला उत्तर द्यायला गेले नाही का विचारायला गेले नाही, तुम्ही माझ्याबद्दल असं का बोलले, तुम्ही माझ्याबद्दल अशी अफवा का पसरली, कधीच उत्तर नाही दिलं. कारण मला माहीत होतं उत्तर हे मला एक ना एक दिवस भेटणार. वेळ लागला, 13-14 वर्षे लागले, पण उत्तर तर नक्कीच भेटलं मला. मी नाही उत्तर दिलं. जे बोलले होते त्यांच्याच पोरींनी त्यांचं नाक कापलं आणि त्यांच्याच पोरींनी हे उत्तर, माझ्यातर्फे उत्तर त्यांना दिलं. त्यासाठी आहे ना, दुसऱ्यांच्या लेक मातीकडे बोट दाखवताना 10 वेळा विचार करायचा, की आपल्या घरात पण आपण पोरी पैदा करून करून ठेवलेल्या आहेत, आपल्या घरात पण पोरी आहेत, तो विचार करायचा. माझ्याबद्दल ज्यांनी ज्यांनी वाईट चितलं, ज्यांनी ज्यांनी माझ्यावर म्हणजे विनाकारण आरोप केले, त्यांचं कोणाचं चांगलं झालंय, आणि तेही सगळं माझ्या डोळ्यासमोर. मला माहीत होतं मी एवढ्या लवकर मरणार नाही. मला सगळं माझा उत्तर, मला वेळ उत्तर देणार. मला कोणाकडून उत्तरं नको होती. मी चुकीची आहे का नाही. आता काय झालं, आता कोणाचं नाक कापलं गेलं, आता नाही नाक कापली गेली तुमची. एखादी जर मजबूर असली, गरीबाला किती टार्गेट करणार. त्यावेळेस म्हणजे माझा भाऊ जरी हे असला तरी माझे वडील आहेत ते कधीच कोणाला एका शब्दाने न दुखवणारे अतिशय गरीब माणूस. आणि तुम्ही गरीब माणसाच्या पोरीला जर टार्गेट करत असला तर ही फेड तुम्हाला फेडावीच लागणार ना. आणि सगळेजण भरभरून फेडतात. माझा तर असा तळतळाट आहे, अजून फेडतात. कधीच कोणाच्या लेकराला हे करू नका. कारण प्रत्येकाच्या घरात लेकरं आहे, प्रत्येकाला मन आहे, प्रत्येकाचं आत्मा आहे ना, तो लागतो. आत्मा हा खूप वाईट आहे. आत्मा एवढा तळतळला होता माझा त्यावेळेस, खूप तळतळला होता. हिच्यापेक्षा लहान लहान पोरींची लग्न झाली, चांगल्या घरी गेल्या, हिचं लग्न नाही, लेकरं बाळ पण झाली त्यांना, अजून हिचं लग्न नाही. आज सगळ्यात सुखी मी आहे. सगळ्यात सुखी मी आहे आज. आणि मेन म्हणजे माझ्या आईबापाला एकाही पुरीचं टेन्शन नाही. पुरींचं माझ्या आईबापाला काडीचंही टेन्शन नाही. एकाही पुरीचं रडगाणं नाही की मला घेऊन जा, की एकही पोरगी दारात पडलेली नाही, की म्हणजे असं जात सुद्धा नाही. माझ्या वडिलांना एवढं पोरींचं आहे ना, बेफिकर राहतात. कारण त्यांचा तिन्ही जावयांपैकी एकही जावई व्यसनी नाही, निर्व्यसनी आहे. मुलींना भरपूर जीव लावतो. खूप संसार मुलींचा सुखात आहे. कारण सांगू, कारण त्यांनी कधीच कोणाचं वाईट केलं नाही. त्यांनी कधीच कोणाचं वाईट चितलं नाही, ना त्यांच्या मुलींनी चितलं. त्यासाठी आज त्यांच्या नशिबी आहे ना, ते सगळं काय ते व्यवस्थित आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून योग्य व्यक्तीपर्यंत तो व्हिडिओ पोहोचला पाहिजे ना. इथून पुढं तरी कमीत कमी कोणाच्या लेकरांना वाईट नका बोलू, वाईट कर्म नका करू. तुमची पैशाची धुंदी, तुमचा पैशाचा माज तुमच्याजवळ राहू द्या. देव हा पैसे बघत नाही, तुमची प्रॉपर्टी बघत नाही, तुम्ही केलेले कर्म बघतो. आणि आज प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब हा हितच होतो. आणि प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब झालेला आहे माझ्या डोळ्यासमोर. जे मला बोलले होते त्यांचा सगळ्यांचा हिशोब झाला. आज मी जिंकलेली. वाईट तर वाटलं बरं का, पण कुठेतरी असं पण वाटलं की आपल्या जो आत्म्याचा तळतळाट आहे तो आत्म्याला त्याचं